मराठा आरक्षणाच्या संदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल 24 जानेवारीला जाहीर झालेला आहे। माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे आणि येत्या 24 जानेवारीला या संदर्भामध्ये निकाल देण्यात येईल असं आज न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे। 12:23 याबाबत माननीय न्यायमूर्ती सही करून त्या संदर्भामध्ये आदेश दिलेला आहे। मला विश्वास आहे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार असं विनोद पाटील म्हणालेले आहेत। क्युरेटिव्ह संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे। येत्या 24 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरेटिव्ह पिटिशन ठेवलेली आहे। याचा अर्थ असा की क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेले आहे। यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल। तर मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी अपडेट आता समोर येते। आरक्षण प्रश्नी राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे। क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे। येत्या 24 तारखेला क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल येण्याची शक्यता वर्तवली जाते। मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी अपडेट आता समोर येते। सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे। क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारल्याची बातमी आता समोर येते। येत्या 24 तारखेला क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल येण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणासंदर्भातला हा मोठा अपडेट म्हणावा लागेल। आरक्षण प्रश्नी राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे। क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे। आपल्यासोबत मराठा आरक्षणाचे नेते विनोद पाटील स्वतः आपल्यासोबत आहेत। विनोदजी, मराठा आरक्षणासंदर्भातला मोठा अपडेट म्हणावा लागेल। पिटिशन स्वीकारलेली आहे, काय तुमची प्रतिक्रिया? निश्चित हा मोठा विजय मराठा समाजाचा आहे। अनेक दिवसांचा संघर्ष आहे, न्यायालयीन लढाई आहे। 100 पेक्षा अधिक युवकांनी बलिदान दिलं आणि आज सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली आणि 24 तारखेला त्या संदर्भात सुनावणी ठेवून निर्णय देण्याचं ठरलेलं आहे। याचा अर्थ असा होतो की जे काही कमी संख्येमध्ये क्युरेटिव्ह पिटिशनचे निर्णय या भारतात लागले त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा देखील लागेल असा मला आणि सगळ्या समाजाला विश्वास आहे। फार मोठा दिलासा आज आम्हाला मिळालेला आहे न्यायालयाकडून। विनोदजी, पुढच्या घडामोडी आता यामुळे कशा घडू शकतात, कशी मदत होऊ शकेल, काय सांगाल? ते याच्यामध्ये काय आहे की तारखेला न्यायालयाने जी तारीख दिली कदाचित ते सुट्ट्यांमुळे दिली असेल, सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर तारीख दिली असेल। आता सुट्ट्या आहे न्यायालयाला, तर घडामोडी हे निकाल लागल्यानंतरच त्याच्यावर बोलणं योग्य राहील, कारण न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याच्यावर जास्त बोलणं योग्य राहणार नाही। नक्कीच, धन्यवाद विनोदजी तुम्ही संवाद साधल्याबद्दल। तर सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे। मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारला मात्र मोठा दिलासा मिळालेला आहे। क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे। 24 तारखेला क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल येण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणासंदर्भातली ही मोठी अपडेट म्हणावी लागेल। क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे। तर आपण दृश्यांमध्ये पाहतोय मनोज जरांगे यांची सभा सुद्धा थोड्या वेळामध्ये सुरू होते। काही वेळापूर्वी त्यांची रॅली पार पडली होती। मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटलेला आपल्याला बघायला मिळाला। भगवं वादळ आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा आता सुरू होते। मनोज जरांगे पाटील या इशारा सभेमध्ये काय बोलतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम हा संपतोय। अवघे 24 तासापेक्षा कमी आता कालावधी राहिलेला आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय इशारा देतात, काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भव्य असा सेट हा उभा केलेला आहे, मोठा स्टेज उभा केलेला आहे। बीडमध्ये आज ही सभा पार पडते। क्युरेटिव्ह संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे। येत्या 24 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरेटिव्ह पिटिशन ठेवलेली आहे। याचा अर्थ असा की क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेले आहे। यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल।